आज आपण एका अशा प्रवासावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या मातीतून सुरू होतो आणि मुंबईच्या झगमगाटात पोहोचतो. आपल्याकडे एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रातील काही निवडक अंश आहेत. पण ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये असं मला वाटतं. नाही, अजिबात नाही. हां, एका सामान्य मुलाचा असामान्य प्रवास आहे जो आपल्याला संघर्ष, स्वाभिमान आणि मोठ्या स्वप्नांमागची किंमत काय असते हे सांगतो. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे ही गोष्ट आजच्या हजारो तरुणांना कुठेतरी आपली वाटेल. हो, कारण मर्यादित साधनं असताना मोठी स्वप्न पाहणं आणि त्यासाठी स्वतःला झोकून देणं हे आजच्या पिढीचं वास्तव आहे. अगदी. या चर्चेतून आपल्याला केवळ माहिती नाही तर प्रेरणा आणि विचार करायला लावणारे काही मुद्दे नक्की मिळतील. नक्कीच. या कथेत आपल्याला दिसेल की कौटुंबिक संस्कार, योग्य वेळी मिळालेलं मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत माणसाला कुठून कुठे नेऊ शकते. चला, तर मग या प्रवासाच्या मुळांपासून सुरुवात करूया. लेखकाचं बालपण म्हणजे ते एका अशा घरात वाढले जिथे 20-25 माणसं एकत्र राहायची. हो, विचार करा. एकच चूल आणि एकाच छताखाली एवढं मोठं कुटुंब. आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या काळात हे ऐकायलाही किती वेगळं वाटतं की नाही. खरंय. पण या वातावरणाचा माणसाच्या जडणघडणीवर खूप खोलवर परिणाम होतो. आज आपण ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतो किंवा टीम मॅनेजमेंट, त्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं असं म्हणू शकतो का? अगदी तेच म्हणतोय मी. 20-25 लोकांमध्ये जुळून घेणं, प्रत्येकाच्या मताचा आदर करणं, जबाबदाऱ्या वाटून घेणं, हे सगळं शिकायला वेगळ्या क्लासची गरजच पडली नसेल. आणि मला वाटतं याचा थेट संबंध त्यांच्या नंतरच्या आयुष्याशी आहे. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, कारण पुढे अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक असताना हो, वेगवेगळ्या विचारांच्या आणि धर्माच्या नेत्यांना एकत्र आणून दंगली रोखण्याचं जे कौशल्य त्यांनी दाखवलं त्याचं मूळ कदाचित या एकत्र कुटुंबातच असावं. अगदी बरोबर. मोठ्या आणि वैविध्यपूर्ण समूहांना हाताळण्याचं प्रशिक्षण त्यांना एक प्रकारे घरातूनच मिळालं होतं. यातलीच एक गोष्ट मला खूपच अविश्वसनीय वाटली, ती म्हणजे त्यांच्या आजोबांची. तो किस्सा खरंच खूप विलक्षण आहे. ब्रिटिश काळात त्यांनी एका अन्यायी फौजदाराला अक्षरशः जमिनीवर लोळवून मारलं होतं. हो, पण तरीही स्वातंत्र्यानंतर मिळणारी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन देणी नाकारली. त्यांचं वाक्यच अंगावर काटा आणणार आहे. ज्या दिव्यामध्ये खैरातीचं तेल आहे त्या दिव्याचा उजेडही मला नको. काय कमालीचा स्वाभिमान असेल हा. हो, पण इथे मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो. बोला. हा स्वाभिमान प्रेरणादायी नक्कीच आहे. मिळवण्यापेक्षा पात्र बनण्यावर भर देण्याचा हा संस्कार आहे. पण आजच्या व्यावहारिक जगात असा टोकाचा स्वाभिमान कितपत योग्य ठरेल? कधीकधी मदत स्वीकारणं हे सुद्धा गरजेचं असतं, नाही का? हा एक चांगला मुद्दा आहे. कदाचित त्या काळात तत्वांसाठी जगणं मरणं ही एक वेगळीच गोष्ट होती. बरोबर. आणि हेच त्यांच्या बालपणीच्या संघर्षातही दिसतं. आठवड्यातून एकदाच गव्हाची चपाती मिळणं म्हणजे ती एक चैनीची गोष्ट होती. हो, आणि जुन्या वह्यांची पानं शिवून पुस्तकं बनवणं या गोष्टी आजच्या पिढीला कदाचित काल्पनिक वाटतील. आणि याच संघर्षानेच त्यांना आतून मजबूत बनवलं. यालाच मानसशास्त्रात रेझिलियन्स किंवा लवचिकता म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला लहान सहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा मोठमोठी आव्हानं पेलण्याची तुमची मानसिक ताकद आपोआप वाढते. आजकाल आपण मुलांना प्रत्येक गोष्ट अगदी सहज उपलब्ध करून देतो, पण त्या काळात निसर्गाच्या आणि परिस्थितीच्या जवळ वाढल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती, मग ती शारीरिक असो वा मानसिक, ती जास्त कणखर बनली. या सगळ्या पार्श्वभूमीतून बाहेर पडून शिक्षणाच्या वाटेवर लागण्यासाठी कुणीतरी एक दिशा देणारा दिवा लागतो. बरोबर. लेखकाच्या आयुष्यात ते काम केलं त्यांच्या लाखोळे गुरुजींनी. त्यांनी मुलांना कधी शिस्तीच्या नावाने मारलं नाही, तर प्रेमाने शिकवलं. त्यांनीच एकदा वर्गात विचारलं की मोठेपणी कोण होणार? आणि मग लेखकाने त्यांनाच उलट प्रश्न विचारला. हो, गुरुजी, सगळ्यात मोठा साहेब कोणता असतो? आणि हाच तो क्षितिजा पलीकडे पाहण्याचा पहिला क्षण होता. म्हणजे एका लहानशा गावातल्या मुलासाठी त्याच्या जगाची सीमा ठरलेली असते, पण एका चांगल्या शिक्षकाचे एक वाक्य तुम्हाला त्या सीमेच्या पलीकडे पाहायला शिकवतं. बरोबर. गुरुजी म्हणाले कमिशनर. त्यावर लेखकाने विचारलं, मी कमिशनर होऊ शकतो का? आणि तेव्हा अख्खा वर्ग हसला. हो, पण त्या गुरुजींनी त्या हसण्याकडे दुर्लक्ष करून त्या मुलाच्या पाठीवर थाप मारत म्हटलं, स्वप्न पाहायची तर खूप मोठी उंची गाठण्याचीच. माझ्या मते हा त्या प्रवासातला टर्निंग पॉइंट होता. नक्कीच. एका शिक्षकाने पेरलेलं हे स्वप्नाचं बीज होतं. आणि दुसरीकडे होते त्यांचे वडील म्हणजे तात्या, जे स्वतः पैलवान होते. हो, पण मुलाने कुस्तीत नाव कमवावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. उलट ते नेहमी म्हणायचे, अभ्यास करून मोठा साहेब हो. त्याने शेतीतले कष्ट आणि व्यापारातली अनिश्चितता याचं अर्थकारण मुलाला समजावून सांगितलं होतं. अगदी. म्हणजे एका बाजूला गुरुजींनी स्वप्न दाखवलं
आणि दुसऱ्या बाजूला वडिलांनी ते पूर्ण करण्यासाठीचा व्यावहारिक मार्ग दाखवला. बरोबर. आणि वडिलांनी शिक्षणासाठी दिलेला हाच आग्रह मनाशी धरून लेखक मुंबईत आले. पण इथलं वास्तव त्यांच्या गावाकडच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं होतं. मुंबई हे शहरच असं आहे की नाही? हो, ते तुम्हाला एकाच वेळी तुमची स्वप्न आणि तुमची जागा दोन्ही दाखवतं. म्हणजे चर्चगेटसारख्या पॉश भागातल्या हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं. पण खिशात 15 रुपयांपेक्षा जास्त किमतीची राईस प्लेट घेण्यासाठी पैसे नव्हते. ही जी टोकाची विषमता आहे ती माणसावर प्रचंड मानसिक दडपण आणते. मोठमोठ्या क्लबच्या कंपाऊंडच्या फटीतून आतलं जग निहाळणं. मला वाटतं हे केवळ कुतूहल नव्हतं. नाही, ती एक प्रकारची तळमळ होती त्या जगात प्रवेश करण्याची. हो, आणि याच तळमळीतून ध्येय अधिक पक्क होतं. त्यांनी यशोधन इमारतीबद्दल लिहिलेलं आहे, जिथे मोठे IAS IPS अधिकारी राहायचे. तिथे कधीतरी नोकरांच्या खोलीत झोपायला जागा मिळेल का याचा शोध घेणं. हो, हे दर्शवतं की त्यांना त्या जगाच्या जवळ जायचं होतं कोणत्याही मार्गाने, आणि त्यांना माहीत होतं की शिक्षण हाच त्या दरीवरचा एकमेव पूल आहे. आणि मग सुरू झाला स्पर्धा परीक्षांचा प्रवास, ज्याला लेखकाने सापशिडीचा खेळ म्हटला आहे. अगदी समर्पक उपमा आहे. जिथे एका चुकीमुळे तुम्ही थेट शून्यावर येता आणि अनेक वर्षांची मेहनत वाया जाते. ज्याला समाजशास्त्रात सोशल मोबिलिटी म्हणतात. म्हणजे एका पिढीला आपल्या आधीच्या पिढीपेक्षा खूप वरची सामाजिक आणि आर्थिक पातळी गाठण्याची संधी मिळणं. आणि भारतात स्पर्धा परीक्षा हे त्याचं सर्वात मोठं माध्यम आहे. हो, पण याची एक दुसरी गडद बाजूही आहे. यश मिळालं तर आयुष्य 360 अंशात बदलतं. पण अपयश आलं तर तेवढीच खोल निराशा येते. अनेक तरुण व्यवस्थेपासून तुटतात, आणि हा धोका या पुस्तकातही अधोरेखित केला आहे. या खडतर प्रवासात त्यांना विकास सर नावाचं एक मार्गदर्शक भेटले. हो, आणि त्यांनी सांगितलेली 2 गरुडांची गोष्ट खूपच विचार करायला लावणारी आहे. एक गरुड आकाशात उंच उडत होता, पण दुसरा मात्र फांदी सोडायलाच तयार नव्हता. तेव्हा एका शेतकऱ्याने ती फांदीच कापून टाकली. आणि पुढच्याच क्षणी तो दुसरा गरुडही आकाशात झेपावला होता. हे एक शक्तिशाली रूपक आहे. फांदी सोडायला सांगितली. यशस्वी होण्यासाठी कधीकधी आपल्याला आपल्या आरामदायक पण मर्यादित वातावरणातून बाहेर पडावंच लागतं. पण याला एक दुसरी बाजू असू शकते का? म्हणजे कशी? कारण अनेकदा तोच कम्फर्ट ग्रुप अपयशाच्या काळात मानसिक आधार देतो. मग असा सल्ला प्रत्येकासाठी लागू होईलच असं नाही ना? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि इथेच समतोल साधण्याचं कौशल्य पणाला लागतं. मुद्दा कदाचित ग्रुप सोडण्याचा नसावा, तर त्या ग्रुपमध्ये अडकून न राहण्याचा असावा. तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर खेचणाऱ्या गोष्टीपासून लांब राहणं गरजेचं आहे. मग त्या व्यक्ती असोत किंवा सवयी, तो त्याग करावाच लागतो. आणि हा त्याग करून, अनेक अडथळे पार करून ते पोलीस सेवेत दाखल झाले. आता आपण त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांकडे वळूया. हो. अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक असताना जातीय दंगली रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. हो, आणि इथे त्यांनी दाखवलेली परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे त्यांनी फक्त बळाचा वापर करून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आधी समस्येच्या मुळाशी जायचं ठरवलं. दंगलखोरांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 90% आरोपी हे कुठले सराईत गुन्हेगार नाहीत. तर मग कोण होते ते? सामान्य कुटुंबातले तरुण होते, ज्यांना भडकवणं सोपं आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंगचा वापर केला. म्हणजे काय? म्हणजे आग लागल्यावर विझवण्यापेक्षा आग लागणारच नाही याची काळजी घेतली. त्यांनी मौलाना आणि धर्मगुरूंना विश्वासात घेतलं. त्यांच्या मदतीने जातीय सलोख्याचे कार्यक्रम राबवले. त्यांनी समाजालाच या प्रक्रियेत भागीदार बनवलं. अगदी बरोबर. आणि त्यांनी काही धाडसी निर्णयही घेतले, जसं की मोहर्रमच्या मिरवणुकीतील ताबूची उंची कमी करायला लावणं आणि डीजेवर बंदी घालणं. हो, हे निर्णय तर कोणाच्याही भावना भडकवू शकणारे होते. तेच तर. पण त्यांनी हे निर्णय एकतर्फी लादले नाहीत. त्यांनी आधी मुस्लिम समाजातील नेत्यांशी चर्चा केली, त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यामागचा उद्देश पटवून दिला. आणि म्हणूनच जेव्हा मिरवणूक शांततेत पार पडली, तेव्हा त्याच मुस्लिम बांधवांनी नगर पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हेच खरं नेतृत्व आहे. अधिकार गाजवण्यापेक्षा विश्वास संपादन करणं. आणि त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कसोटी म्हणजे 26/11चा मुंबई हल्ला. ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले होते आणि सुरुवातीच्या काही तासांमध्ये परिस्थिती अत्यंत गोंधळाची होती. हे सांगणं महत्त्वाचं आहे का? हो, आणि हे सांगणं महत्त्वाचं आहे की प्रधान समितीच्या अहवालानुसार तो हल्ला हाताळताना प्रशासकीय पातळीवर अनेक त्रुटी होत्या. सुरुवातीला कमांड अँड कंट्रोलमध्ये खूप गोंधळ होता. अशा परिस्थितीत काही मोजक्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बुद्धीने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. अगदी. त्या रात्री ताज हॉटेलमध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे शौर्य दाखवलं, त्याचा उल्लेख प्रधान समितीच्या अहवालातही आहे. हा उल्लेख महत्त्वाचा काय आहे हे जरा स्पष्ट कराल का?
नक्कीच. प्रधान समितीचा अहवाल हा 26/11 हल्ल्यातील प्रशासकीय आणि पोलीस दलाच्या चुकांवर अत्यंत परखडपणे बोट ठेवणारा एक रिपोर्ट होता. त्यात अनेकांवर ताशेरे ओढले होते. हो. अशा अत्यंत टीकात्मक अहवालात जेव्हा काही अधिकाऱ्यांच्या शौर्याची आणि त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयांची विशेष दखल घेतली जाते तेव्हा त्याचं महत्त्व खूप वाढतं. म्हणजे त्यांच्या कामगिरीला मिळालेलं एक मोठं प्रशस्तीपत्र आहे ते. अगदी. अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या त्या रात्रीच्या शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदकानेही सन्मानित करण्यात आलं. म्हणजे लहानपणी पाहिलेलं कमिशनर होण्याचं स्वप्न, त्यासाठी केलेला संघर्ष, ती मूल्य आणि प्रशिक्षण, या सगळ्याचं रूपांतर त्या रात्रीच्या कृतीत झालेलं दिसतं. अत्यंत कठीण परिस्थितीत शांत डोक्यानं घेतलेले निर्णय, नेतृत्व आणि सामरिक विचार हा त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार होता. या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की मोठी स्वप्न पाहण्याचं धाडस, ते पूर्ण करण्यासाठी सातत्य, योग्य मार्गदर्शकाची भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची तयारी. हो, ह्या गोष्टी यशासाठी किती आवश्यक आहेत. हे आत्मचरित्र केवळ एका अधिकाऱ्याची कहाणी नाही, तर ते विद्यार्थी, पालक आणि समाजासाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. हा खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे, नकाराकडून होकाराकडे नेणारा प्रवास आहे. हो. आजच्या चर्चेच्या शेवटी लेखकाने उल्लेख केलेली एक प्रार्थना मला खूप महत्वाची वाटते. कोणती? ती प्रार्थना अशी आहे: परमेश्वरा, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. जे बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे. आणि या दोन्हींमधील फरक ओळखण्याचं शहाणपण दे. अप्रतिम. आणि यावरच आपण आजचा विचार सोडून जात आहोत. आपल्या आयुष्यात आपण बदलू शकणाऱ्या आणि न शकणाऱ्या गोष्टींमधला फरक ओळखण्यासाठी कोणते मापदंड वापरतो? आणि ते शहाणपण मिळवण्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतो?